नमस्कार. आज आपण एका प्राचीन बौद्ध कथेतील एक महत्वाचा धडा उलगडून पाहणार आहोत. ही गोष्ट आहे एका जादुई मंत्राची, एका अभिमानामुळे झालेल्या चुकीची आणि हो, त्या एका खोट्यासाठी चुकवलेल्या खूप मोठ्या किमतीची. या कथेचं नाव आहे आंब्याचा मंत्र. आता या कथेचा मूळ आहे ना, ते एका वैयक्तिक विश्वासघातामध्ये आहे. झालं असं की भगवान बुद्धांचा चुलत भाऊ देवदत्त त्यांच्या विरोधात गेला. तेव्हा त्याला समजवण्यासाठी बुद्धांनी ही कथा सांगितली. त्यांना हेच दाखवायचं होतं की देवदत्ताची ही वागणूक काही आजची नाही. हा धडा किती कालातीत आहे, म्हणजे काळाच्या पलीकडचा आहे, हे सांगण्यासाठी बुद्धांनी आपल्याच एका पूर्वीच्या जन्माची कथा सांगितली. आणि ही कथा आपल्याला एक मोठी गोष्ट आठवण करून देते की गर्व आणि कृतज्ञतेसारख्या मानवी चुकांचे परिणाम युगानुयुगे सारखेच राहतात. तर या कथेत आपण दोन अशा लोकांना भेटणार आहोत ज्यांची पार्श्वभूमी एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. एकीकडे आहे एक खूप महत्वाकांक्षी तरुण ब्राह्मण जो ज्ञानाच्या शोधात निघाला आहे, आणि दुसरीकडे आहे एका छोट्याशा खालच्या जातीच्या गावात राहणारा एक ऋषी ज्यांच्याकडे एक अविश्वसनीय रहस्य आहे. जरा कल्पना करून बघा त्या मंत्राच्या ताकदीची. एक असं गुप्त ज्ञान ज्यामुळे कुठल्याही झाडावर कुठल्याही ऋतूत रसाळ पिकलेले आंबे उगवत होते. आणि हे काही फक्त जादूचं प्रदर्शन नव्हतं, नाही, त्या ऋषींसाठी ते आपल्या कुटुंबाचं पोट भरण्याचं एक साधन होतं. आता ही जादू जितकी शक्तिशाली होती ना, तितकीच ती सोपी होती. म्हणजे बघा, काही किचकट प्रक्रिया वगैरे नव्हती. फक्त झाडापासून 7 फूट दूर उभं राहायचं, तो शक्तिशाली मंत्र म्हणायचा आणि झाडावर मुठभर पाणी फेकायचं. आणि काय, पाहता पाहता ते झाड गोड पिकलेल्या फळांनी भरून जायचं. विचार करा किती अविश्वसनीय शक्ती होती ही. आता हे जे अमूल्य ज्ञान होतं ते मिळवण्यासाठी तो तरुण विद्यार्थी काहीही करायला तयार होता. त्याने गुरु आणि त्यांच्या कुटुंबाची अगदी मनापासून सेवा केली. अगदी तांदूळ काढण्यापासून ते त्यांचे पाय धुण्यापर्यंत सगळी कामं केली. यातून ज्ञानासाठी त्याची तळमळ किती होती हे स्पष्ट दिसतं. अखेर त्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन ऋषींनी त्याला तो मंत्र शिकवला, पण एका खूप गंभीर इशाऱ्यासोबत. त्यांनी स्पष्टपणे बजावलं, ज्या स्रोताकडून तुला हे ज्ञान मिळालंय त्याचा कधी अपमान करू नकोस. आणि ही फक्त एक अट नव्हती, खरं तर ही या संपूर्ण कथेची नैतिक कसोटी होती. तर ही नवीन शक्ती मिळाल्यावर तो विद्यार्थी गेला बनारसला, आणि तिथे या जादुई मंत्राच्या जोरावर त्याने खूप प्रसिद्धी आणि पैसा मिळवला. त्याची कीर्ती इतकी वाढली की लवकरच तो थेट राजाच्या सेवेत दाखल झाला. मग एके दिवशी राजाच्या सांगण्यावरून त्याने राजवाड्यातल्या बागेत आपल्या कलेचं प्रदर्शन केलं, आणि क्षणात एका सामान्य झाडावरून गोड आंब्यांचा जणू पाऊसच पडू लागला. राजा आणि संपूर्ण दरबार हे अद्भुत दृश्य पाहून अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. आणि मग तो यशाच्या शिखरावर असतानाच राजाने तो एक प्रश्न विचारला जो त्या विद्यार्थ्याचं आयुष्यच बदलणार होता. हा तो क्षण होता जिथे त्याच्या ज्ञानाची नाही तर त्याच्या चारित्र्याची खरी परीक्षा होती. आणि इथेच त्याचा अभिमान त्याच्या प्रामाणिकपणावर भारी पडला. आपला गुरु एका खालच्या जातीचा आहे हे सत्य स्वीकारायला त्याला लाज वाटली. आणि म्हणूनच आपली सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी त्याने एक असं खोटं बोललं जे सगळं काही उद्ध्वस्त करणारं होतं. फक्त एका खोट्या शब्दाने सर्व काही बदलून टाकलं. त्याच्या त्या विश्वासघाताचे परिणाम तात्काळ होते, अटळ होते आणि विनाशकारी होते. हा या कथेचा केंद्रबिंदू आहे. ज्या क्षणी त्याने आपल्या गुरूचा अपमान केला, ज्या क्षणी त्याने ज्ञानाच्या स्रोताला नाकारलं, त्याच क्षणी ते ज्ञान त्याच्यापासून कायमचं दूर गेलं. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, ज्ञानाचा आदर करणं हे ज्ञान मिळवण्याइतकंच महत्वाचं आहे. मग काही दिवसांनी राजाने पुन्हा एकदा त्या जादुई आंब्यांची मागणी केली. विद्यार्थ्याने पूर्ण आत्मविश्वासाने मंत्र म्हटला, पण काहीच घडलं नाही. झाड तसंच होतं जसं होतं. त्याच्या चेहऱ्यावर भीती पसरली, कारण त्याला त्या क्षणी कळून चुकलं होतं की त्याने काय गमावलं आहे. आता राजासमोर विद्यार्थ्याने सुरुवातीला कारण द्यायचा प्रयत्न केला. म्हणाला की ग्रहांची स्थिती योग्य नाही. पण राजा हुशार होता. त्याच्या भेदक प्रश्नांपुढे विद्यार्थ्याचा खोटेपणा जास्त वेळ टिकला नाही, आणि अखेर त्याला सत्य कबूल करावंच लागलं. तेव्हा राजाने त्याला एका सुंदर उदाहरणाने त्याची चूक दाखवून दिली. राजा म्हणाला, अरे, ज्याला मध हवा असतो तो झाड कोणता आहे हे पाहत नाही, त्याला फक्त मध महत्वाचा असतो. याचा अर्थ सरळ होता, ज्ञान महत्वाचं असतं.
ते देणाऱ्याची जात किंवा प्रतिष्ठा नाही. एका मूर्ख अभिमानापायी इतकी मौल्यवान शक्ती गमावल्याचं पाहून राजाला प्रचंड राग आला. कारण हा केवळ खोटेपणा नव्हता, तर एका दैवी देणगीचा घोर अपमान होता. आणि याच अपराधासाठी राजाने त्याला आपल्या राज्यातून हद्दपार करण्याची शिक्षा दिली. आता सगळं काही गमावल्यावर पश्चातापाने जळत तो विद्यार्थी आपल्या गुरुकडे परत निघाला. त्याच्या मनात क्षमेची एक शेवटची आशा होती. पण काही चुका अशा असतात ज्या सुधारण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. त्याने गुरुच्या पाया पडून क्षमेची भीक मागितली, पण ऋषींचा निर्णय पक्का होता. ते म्हणाले, मी तुला आधीच सावध केलं होतं. तू ज्ञानाचा अपमान केला आहेस, त्यामुळे आता ते तुझं नाही. इथून निघून जा. ही दुसरी संधी नाकारण्याबद्दल नव्हतं, तर कर्माचं फळ काय असतं हे शिकवण्याबद्दल होतं. गुरूंनीही नाकारल्यानंतर तो पूर्णपणे एकटा पडला. सगळ्या आशा संपल्या होत्या. तो जंगलात भटकत राहिला आणि तिथेच त्याचा एकटेपणात दुःखदंत झाला. ही होती एका खोट्याची आणि अभिमानाची अंतिम किंमत, सर्वस्व गमावणे. आणि कथेच्या शेवटी बुद्ध त्या पात्रांमागील खरी ओळख सांगतात. तो कृतज्ञ विद्यार्थी दुसरा कोणी नसून स्वतः देवदत्त होता. तो ज्ञानी राजा म्हणजे बुद्धांचा प्रिय शिष्य आनंद, आणि तो खालच्या जातीचा ऋषी ते स्वतः बुद्ध होते. यातून त्यांनी हेच दाखवून दिलं की देवदत्ताचा विश्वासघात हा काही एका क्षणाचा मोह नव्हता, तर तो त्याच्या स्वभावात खोलवर रुजलेला होता. ही कथा हजारो वर्षे जुनी असली तरी तिचा संदेश आजही तितकाच लागू पडतो, नाही का? आणि ती आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर विचार करायला लावते. ज्या स्रोताकडून आपल्याला ज्ञान, कला किंवा एखादी संधी मिळते, त्याची लाज बाळगण्याची खरी किंमत काय असू शकते?